झाले राम राज्य, झाले राम राज्य कायम आम्हाशी. धरणी धरे पीक, धरणी धरे पीक, गाई ओढल्या म्हशी. स्वप्नीचे ते दुःख कोणी न देखे डोळा. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. राम वेळोवेळा मी गाऊ उभी. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. दया गर्भवासाय निदाने कुंडले. राम वेळोवेळा मी गाऊ उभी. बळीता गांडिता जीविता गे माय विठोबार कुमाय. जय जय नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा. नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा. निवृत्ते उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे. आद्यत्रय जननी देवाचे शरण शरण हनुमंता. तुम्हालो रामदूता. जय भक्तीच्या त्या वाटा मजदा वागा शुभटा. आता अभिनवाग विलासणे जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. म्हणून अंबे श्रीमंते निज जन कल्पलते. आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. नवरसी भरवी सागरू उचित रत्नांचे अगरू. भावार्थाचे गिरीवरू निपजवी माय. हा सेवेसाठी इथलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज रामभक्तीचा जो झालेला परिणाम आहे किंवा रामभक्तीचा काय परिणाम होतो असा हा परिणाम सांगणारा अभंग आहे. या सेवेचं जे प्रवृत्ती निमित्त आहे. पहिलंच वर्ष असं म्हणण्याप्रमाणे सालाबाद म्हणायचं नाही. तसं पहिलं वर्ष नाही. नवीन कीर्तनकाराला माहीत नाही पहिलं वर्ष नाही, पण ते म्हणतात तुमच्या गावात पहिलंच वर्ष आहे. या गावात सप्ताह कधी झालाच नाही असं त्यांना वाटतं. पण सप्ताह झालेला आहे. पण कसा झालेला आहे, आपण ज्याला सरकी लावली इथे गुगली तिथे गुगली तिथे नाही गुगली असा ठाणे पडलेला झालेला आहे. पण यावर्षी ठासून झाला. ठाणे पडलेला वेगळा आणि ठासून झालेला वेगळा. कारण सगळ्या गावकऱ्याने मनपूर्वक सप्ताहाला मदत केली. जास्ती विस्तार मी करणार नाही कारण वेळ मला फार थोडी आहे. वेळ फार थोडी आहे. असू द्या, थोडी असू जास्ती असू द्या. कीर्तनकार म्हणत असतात मला लय सांगायचं होतं पण टाईमच नाही पूर्ण. तसं काही नसतं. संत वाङ्मयामध्ये अशी शक्ती आहे. हाच अभंग आपल्याला 6 महिने सांगता येतो.
आणि हाच अभंग आपल्याला 6 मिनिटातही सांगता येतो. कसा सांगता येतो तुम्ही सगळे स्वानुभवी लोक. बातमीदार बातम्या सांगताना पहिला म्हणतो मी आता ठळक बातम्या सांगतो, आणि मग दुसऱ्या म्हणतो आता मी सविस्तर बातम्या सांगतो. सविस्तर बातम्या आणि ठळक बातम्या यात काय फरक असतो? बातम्या किती राहतात? सगळ्या राहून 5 ते 6 बातम्या राहतात, जास्ती बातम्या राहत नाही. मग ते तर अर्धा तास चालतात. मग ही ते गंमत आहे ना. सूत्र रूपाने पहिल्याने तो ज्या 4, 5, 6 अशा बातम्या असतात, कधी 5 असतात, कधी 6 असतात, याच्यापेक्षा जास्त बातम्या नसतात. पण विस्तार करतो त्यावेळेला त्याच्यामुळे अर्धा तास लागतो. मी तुम्हाला सूत्र रूपाने सांगणार आहे. मी फक्त आज काय सांगणार आहे? ठळक बातम्या सांगणार आहे. आता त्याला डोकं लागतं बरं का. विस्तार तुम्ही केला पाहिजे. तुम्हाला डोकं असेल तर विस्तार होईल, नाहीतर बुवानी फार थोडं सांगितलं हो. पण ठळक बातम्या सांगणार आहे. आणि आमच्या संप्रदायाची, आमच्या घराण्याची जी परंपरा आहे, सूत्रबद्ध बोलावं असं आहे. सूत्राला सोडून बोलायचं नाही. म्हणून मी जास्त बोलणार नाही, पण सगळ्या बोलण्याचं तात्पर्य त्या बोलण्यात असेल एवढंच बोलणार आहे. आपण इथे भगवान रामाची प्राण प्रतिष्ठा केली आणि आज आहे रामनवमी. रामनवमीमध्ये हा अतिशय पवित्र काळ मानलेला आहे शास्त्राने. दुपारी कीर्तन झालेलंच आहे, तुम्ही राम जन्माचं ऐकलंच आहे. मग मी राम जन्माचा मुद्दा हा तुम्हाला काही सांगणार नाही आता, तुम्ही दुपारी ते ऐकलंच आहे. पण थोडं या नवमी तिथीबद्दल सांगून. नवमी तिथी ही शास्त्रामध्ये पूर्ण तिथी मानलेली आहे. भगवंताचे जे अवतार आहे, रामाचा अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण अवतार हा परिपूर्ण अवतार आहे. त्याच्यात काय फरक आहे? त्याला फार बारीक डोकं लागतं बघा. 14शीचा चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्र, काय फरक आहे? तुम्ही पाहतच नाही काही. 14शीचा चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्र किती फरक असतो? किती फरक असतो? काहीच कळत नाही. आणि पौर्णिमेच्या ते नाही कळत. पौर्णिमेच्या आदल्या दिवसाचं चंद्र आणि पौर्णिमेच्या दिवसाचं चंद्र सारखेच असतात का काही फरक असतो? कळतं त्याच्याकरता फरक. थोडं ऊन आहे, थोडं ऊन आहे, त्याला फार बारीक डोकं लागतं. थोडं ऊन आहे. आणि पौर्णिमेचा चंद्र हा परिपूर्ण आहे. कशा करता सांगितलं हा दृष्टांत? राम अवतार हा पूर्ण अवतार आहे, कृष्ण अवतार हा परिपूर्ण अवतार आहे. आता पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार तसे भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार आहे. भगवान अवतार या उन्ही तलावर घेतो ते 6 पद्धतीने अवतार घेतो. अंश, अंशांशे, कला, आज्ञा, पूर्ण आणि परिपूर्ण. हे माझ्या पद्धतीने आपण गर्गसंहितेचा अभ्यास करा. गर्गाचार्याने भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार दिले आहेत. आता सामान्य रूपाने तुमच्या जवळचा अवतार आहे म्हणून हा आवेश अवतार ज्याला म्हणतात, आपल्या किरड्याला आवेश अवतार आहे. हा काय खातो की काय असं आहे. आणि फार काळ राहिला नाही. प्रल्हादाचं काम केलं आणि भगवान निघून गेले. सगळ्या अवताराच्या पद्धती सांगणार नाही, 2 अवताराबद्दल सांगणार आहे. पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार. रामाचा पूर्ण अवतार आहे, पण रामाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाही. बोलिले वाल्मिक तैसेची करेन, वर्तो निदावीन नामा म्हणे. बोलिले वाल्मिक. कृष्ण अवतारात हे चालत नाही. कृष्ण अवतारात मला जे करायचं ते करेन. जे आमका बोलला आणि तमका बोलला ते चालत नाही. भगवान परिपूर्ण अवतार आहे ना. तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण सांगतो. तुम्हाला सगळ्याला राजकारण कळतच बरं का. आपल्याकडे एखादी स्कीम आली, आपल्या गावामध्ये लाईट लावा, गावभर लाईट लावायची. पण विरोधक असतात. कोणी सांगितले गावात लाईट लावायची? कोणी सांगितलं तुम्हाला आतरपणा? असे म्हणणारे लोक असतात बरं का. तो म्हणतो आम्ही पंचायत समिती आम्ही नाही लावले, हे आम्हाला पंचायत समितीचे आदेश आहे.
गावभर लाईट लावले पाहिजे, हे तिथे गेले लोक. कोणी सांगितलं तुम्हाला आमच्या गावात? असं कोणी म्हणत नाही, पण मी हाती व्याप्तीने म्हणतात बी असं बी नाही. तुम्हाला कोणी सांगितलं गावात लाईट लावायची? म्हणून आम्ही म्हणत नाही. आम्हाला आमदार साहेबांनी सांगितलं संपूर्ण गावगाव लाईटिंग झाली पाहिजे. हे लोक तिथे गेले, आमदाराला विचारलं तर म्हणतो मला मंत्र्यांना सांगितलं. हा क्रम सांगतो तुम्हाला. मंत्र्याकडे गेले तर म्हणतो पंतप्रधानाने सांगितलं. हे लोक पंतप्रधानाकडे गेले. कोणी सांगितलं लाईट लावायची? म्हणले पंतप्रधानाने. हे म्हणले राष्ट्रपतीने सांगितलं. पंतप्रधान म्हणतो. हे लोक राष्ट्रपतीकडे गेले. कोणी सांगितलं लाईट लावायची? मी सांगितलं. लाईट लावायची कोणी सांगितले? कोण म्हणतं? राष्ट्रपती बोल दाखवतो कोणाकडे. खालच्या लोकांनी काय केलं? त्यांनी सांगितलं. राष्ट्रपतीने काय सांगितलं? मी सांगितलं हे लाईट लावायचं. आता कुठे जातात? कशा करता दृष्टांत सांगितला? कृष्ण अवतार हा परिपूर्ण अवतार आहे. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर कोणाला विचारायचं नाही. मग तो शास्त्रविरोधात नाही, शास्त्रात बसवायचा तो. बरं का? ही कला आहे ती. तुमच्या अनुभवी सांगतो. आता हे संविधान बदलता येतं काय? नाही. बदलायचं असेल तर काय करावं लागतं? संविधानात दुरुस्ती करायची. काय करायचं म्हणतात? दुरुस्ती करणं म्हणजे काय? माझ्याकडे पहा, मी लहान वेळ सांगणार नाही, तुम्हाला थोडं सांगणार आहे. या दोन अवताराचा फरक सांगतो मी तुम्हाला. दुरुस्ती म्हणजे बदलणंच आहे ना, पण फक्त काय म्हणायचं नाही, बदल केला म्हणायचं नाही. संविधान बदलायचा कोणालाही अधिकार नाही, पण दुरुस्ती करायचा हे सगळे वकील एकत्रित जमतात. त्या कायद्यावर एखादा मसुदा काढायचा, सगळे ठरवतात आणि दुरुस्ती केल्या जाते. हे आता राजकारणामध्ये हे मागे चाललं होतं ना जरांगे साहेबाचं. काय? आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला सगळं करता येतं. महाराज सगळं करता येतं. आरक्षण देता येतं, आरक्षण देता येत नाही हे बी बरोबर आहे. पण सगळे लोकशाही आहे ना, सगळ्या लोक मिळून जो निर्णय घेतला तो करता येतो. पण यांना माहित आहे आपले लोक कधी एकत्रित होत नाही आणि एकत्रित होऊ द्यायचं नाही. हे त्यावरच्या आपल्या डोक्यावरती राज्य करतात ना आंधळे, त्यांचं हेच काम आहे. आंधळे म्हणण्याचं कारण आता तुम्ही बातम्या टीव्हीला पहा, कोणती खराब बुवा निघाला, हे मंत्री जंत्री त्याचं लिंग धुवून पेतात. कशा करता सांगितलं? हे जर खरे बुद्धिमान असते, तुम्हाला माझं बोलणं कडू वाटेल, पण वाटतो त्या कडू. आपल्या डोक्यावर जे राज्य करतात, बुद्धिमान लोक राज्य करतात का बुद्धिहीन? बुद्धिहीन लोकाला पटाय का तुमचं बोलणं? हे नेहमी वरचा माणूस, तुम्ही इंद्रचंद्रापर्यंत जा, ब्रह्मदेवापर्यंत जा, ब्रह्मदेव असला तरी डोकं नसलेला माणूस आहे संतांच्या दृष्टीने. डोकं जर असतं तर कालियाच्या से देव दळी झाले मासे. ब्रह्मदेवाला कळायला पाहिजे उत्तम ध्यान जर काला मिळत नाही तर आधम ध्यान कसा मिळेल? पण डोकं पाहिजे ना तेवढं. पण तुमच्या दृष्टीने काय तो, हे जरा ब्रह्मादी देवाचं जमलं. आपल्याकडे कलेक्टर जास्ती शिकलेला असतो का आमदार? कलेक्टर शिकलेला असतो. मग कलेक्टरच्या ताब्यात आमदार राहतो का आमदाराच्या ताब्यात कलेक्टर राहतो? असं तर सध्या सुद्धा आम्ही मागे असतो, महाराज काय करते करा, कुठे असं नाही, ती माणसं पुढे काय कधी युगाचं वाद आहे काय नाही. आम्ही हो हो म्हणतो, बरोबर आहे म्हणतो, चला जे असं ते चला. हे जर तुमच्या लक्षात आलं असलं, हे कशा करता मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. कृष्ण अवतार हा परिपूर्ण अवतार आहे. भगवान कोणाचं ऐकत नाही, स्वतंत्र निर्णय घेतात. कृष्ण परमात्मा पुन्हा कायद्यात बसवत आहे.
घेतलेला निर्णय कायद्यात बसला पाहिजे ना, तो कायद्यातही बसला पाहिजे. ते बसवायचं काम कृष्णाकडे. राम अवतार हा पूर्ण अवतार जरी असला, कथा सांगत नाही, इंद्रजित समाप्त झाला आणि इंद्रजिताचं ते शिर हसलं. काय लक्ष्मणा, मारून मारून कोणला मारलं तू? जावयाला मारलं ना, आपली लोक विधवा केली. लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे आणि इंद्रजिताची बायको सुलोचना. सुलोचना हे शेषकन्या आहे बर का. म्हणतो मारून मारून कोणाला मारलं तुला? जावई मारला. काय मोठेपणा केला. त्यावेळेला लक्ष्मणाला कळवळा निर्माण होतो. प्रभूकडे विनंती करतो. भगवान म्हणले करू का त्याला जिवंत? आत्ता जिवंत करू का? ठीक आहे, पण मारुतीला विचार याच्याशिवाय काही चाललं नाही का रामाचं. जसं कृष्ण चरित्रामध्ये जे जे राधेने सांगावे ते ते कृष्णाने ऐकावे. याच्यात महाराज असं म्हणतात, काय आहे अगा भक्ता पराधीना नारायणा काय आता दे देवा. जसं व्यवहारामध्ये एखादा माणूस आपल्याला अमक्याला वर्गणी मागायची आहे, त्याला कशाला मागता? त्याच्या काय हातात आहे? हे जसं माणसं म्हणतात तसं देवाच्या काय हातात आहे? खरीच त्या देवाच्या हातात नाही बरं का. भक्त पराधीना भक्तांच्या हातात आहे त्याचं सगळं सूत्र. हा कशा करता मी तुम्हाला सांगितलं, मारुतीच्या हातात सूत्र आहे. काय मारुती काय करायचं? हे लक्ष्मण म्हणतो जिवंत करा इंद्रजिताला. काय करायचं आहे? मारुतीराव म्हणले, मारुती फार बुद्धिमान आहे बरं का. आता मोठ्या माणसाला कसं बोलावं, काय बोलावं, किती डोकं चालवतात. मारुतीराव म्हणले, प्रभू त्याला जिवंत करायला हरकत नाही, पण मला असं वाटतं हे आपण वाचा, रामायण वाचा. हे कशा करतात? रामाला रामायण माहित नाही का? रामाला रामायण माहित नाही? नाही महाराज माहित नाही. राम असला तरी त्याला माहित नाही. आपण केलेली प्रतिज्ञा गर्भात होते त्याच वेळेला प्रतिज्ञा केली. बोलिले वाल्मिक तैसेची करीन करतो निदावेन नावा म्हणे. वाल्मिकीनं लिहिलं का इंद्रजित जिवंत व्हावा? करता येतो तुम्हाला? संहितेप्रमाणे काय काय म्हणतात, संहिता म्हणतात त्याला, त्याच्याप्रमाणे संहितेत लिहिलंय का? संविधानात लिहिलंय का? नाही. मग करता येते का? करता येत नाही. रामायणात लिहिलंय का? वाल्मिकीने नाही लिहिलं. जिवंत करता येत नाही. त्याला म्हणतात पूर्ण अवतार जरी असला तरी परिपूर्ण नाही. रामाला हे करता आलं नाही. आणि त्या जागी जर कृष्ण परमात्मा असता तर भगवंताने बरोबर ते कायद्यात बसवलं असतं आणि जिवंत करून दाखवलं असता. म्हणून आजचा हा पूर्ण अवतार आपण इथे स्थापना केली. या राम अवताराचं वर्णन करताना या मूर्ती कशा आहे, काय आहे. तुम्हाला एक अभंग आहे, मला वाटतं अभंग नाथाचा आहे, काय काय माहिती माझ्या लक्षात नाही. सुंदर ते ध्यान शोभेशी मासनी, सुंदर ते ध्यान शोभेशी मासनी, सुंदर
सन्मुख तो भाबल भीम. त्या मूर्तीच्या पद्धतीने सुंदर ते धान शोभे श्वासणी वामंगी नंदिनी जनकाची. नंदिनी म्हणजे मुलगी. वाम बाजूला जनकनंदिनी उभी आहे. दक्षिण भागाला लक्ष्मण आहे, शत्रुघ्न आहे. सन्मुख तो भाबल भीम आणि सन्मुख मारुद्र आहे. असे सुंदर मी पाहिले सकाळी, रात्री काल नाही पाहिलं पण सकाळी मुद्दाम जाऊन ते मूर्ती पाहिला. सुंदर अशा मूर्तीची स्थापना झाली आणि आपण असं गृहीत धरायचं. आता गृहीत धरायचं बरं का. राम राज्य येणं म्हणजे काय? राम राज्य म्हणजे काय? रामाचं राज्य होतं त्यावेळेला राम राज्यात दुर्जन नव्हते काय? राम राज्याचा अर्थ काय? राम राज्यात सगळे लोक सज्जन होते काय? नाही महाराज. राम राज्य आपल्या अंतःकरणात आणायचं, आपल्या मनात आणायचं, आपल्या बोधात आणायचं. राम राज्य बाहेरून कधी येत नसतं. त्या सगळे खोटे सगळे घ्या. रामाच्या राज्यात नव्हतं तर रामाच्या राज्यात सगळे लोक सज्जन होते काय? एक का होत नाही. 99 लोक सज्जन होते पण एक तरी तो दोघी का होत नाही. काय होता? आता रामाच्या राज्याची गोष्ट सांगतो. राम राज्यात तुम्ही कसं सांगणार? मग तुकाराम महाराजांनी कुठं लिहिले का? तुकाराम महाराजांनी कुठं लिहिलंय? आपल्याला रामासारखा बोध आपल्या अंतःकरणामध्ये ठसवायचा आहे. रामासारखा बोध अंतःकरणात आला की राम राज्य येतं. राम राज्य कोणी म्हणून मी आता राम राज्य आणणार आहे म्हणजे एखादा मंत्री तसं होत नसतं. राम राज्य येत नसतं. तुम्ही केला होत नसतं. होतं कधी राम राज्य? आपल्या ठिकाणी बोध आला. असं एक सांगितलं बिरबलाच्या बाबतीमध्ये. असं म्हणतात त्याच्या मुलीच्या पायात काटा फुलला. त्याने आधी देऊन टाकला. मी आता हे बिनलोकच लोक असतात बरं काय. तुम्ही माना न माना संपूर्ण गावाच्या बाजूने चौकून कातडे ठोका म्हणे. काय करा? चौकून कातडे ठोका. थोडी जागा रिकामी राहता कामा नाही कारण माझ्या मुलीला काटा फुलला. बिरबलला तसं नाही करायचं महाराज. याला आपण पुरणार नाही. मग काय करायचं? कातड्याचं काय बूट चप्पल असेल ते तिच्या पायात झालं की नाही. राम राज्य म्हणजे तिच्या पडतं. आता कातड्याचा काही त्रास आहे का? म्हणून आपल्या अंतःकरण वृत्तीत राम राज्य येतं. समाजात राम राज्य आणता येत नाही. रामाचा राज्य असलं तरीही बरं का. आता तर नाही पण रामाचं राज्य असलं तरीही सुद्धा दुर्जन लोक राहतातच. कृष्णचंद्र असला तरी दुर्जन त्याच्याजवळ आहे. आता लोकांची एक अशी कल्पना आहे आम्ही लोक सुधारायला निघालो. नाही महाराज. दुर्योधनाला भगवान कृष्ण परमात्मा भेटला. मग दुर्योधनाचा सुयोधन झाला का नाही? दुर्योधनाचा सुयोधन झाला का नाही? नाही. काय कृष्णाचा उपयोग आहे तुमच्या? आहे की नाही? होत नाही महाराज. तुम्ही काय करायचं ते करा. काय व्हायचं ते होईल. पण आपल्याला सुधारता येतं बरं का. आपल्या संतांनी काय सांगितलं? आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. हे यांच्या डोक्यात भ्रम आहे. तुम्ही माना न माना. मग सांगू नये का संतांनी? सांगावं. पण कसं सांगावं? फलकट तो संसार बायला म्हटलं काही झालेलं नाही. तुम्ही जागेवर बसा. आज सगळे जाऊन काय करणार आहे? नाही नाही हे जाऊन काय करणार आहे? तुम्ही खाली बसा. काय नाही काय नाही. बसा खाली बसा. बाकीचे पळू ना कोणी काय नाही. महाराज भजन म्हणतो. राम कृष्ण
विठ्ठला केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी बसा आता निवांत बसा. शांत बघा. आता आलेले आपल्या आपल्या जागेवर बसा, बोलू नका. एक तर आपल्याला वेळ झाला. शांत बसा. पहिला म्हणून शांत बसा. आम्हाला माहिती आहे काय होत नाही, काय होत नाही. म्हणजे कीर्तन तर होणार नाही, नक्की होणार नाही, बरं का. पण काय आहे आता काय करावं. हे अभंगनीच ते म्हणालाय, जरी हे आकाशवर पडो आहे ब्रह्मगोड भंगाराय परी तुझीच वास पाहेगा विठोबा. अरे पिंपळाचं पान पडलं तरी तुझी दैव होते, आकाश पडल्यावर काय व्हायचं. जे निष्ठावान लोक आहे, शिवाजी महाराजांच्या कीर्तनामध्ये बसलेले होते. परकीय सैन्याने वेढा घातला, पण महाराज आणले नाही. काय व्हायचं असेल ते होईल, कारण देव करतो बरं का विश्वास. देव काय करतो, मग महाराज तर आणले नाही. भगवान शिवाजी महाराजाचं रूप घेतात आणि काट्यातून घोडा दामतील. याला काही करता येत, बोरीच्या जाळ्यातून याच्यातून घोडा दामटीला देव आले आणि मागे येऊन शिवाजी भागराय शिवाजी भागराय हे सगळे त्याच्या मागे पळून गेले. कीर्तन मग हेच आहे ते, नाही काय दोन थोडंच आहे. मानलं तर हा, नाही मानलं तर मग काय करत नाही. एखाद्याने गेला तर जाऊ गेला तर काय आहे चौकशी करा, पण सगळ्यांनी उठायची गरज नाही. पैसे सोडून द्या, कारण लोकांना आता खरं बोललेलं चालत नाही, बरं का. खरं बोललेलं चालत नाही. लय बुवा खराब आहे हो. आता उघड जे चाललंय ते बरं आहे. काय चाललं होतं आपलं कीर्तन. हे गोड बोलून असतं. एवढ्या माणसाला नाही कळलं, मला आठवलं म्हणून सांगतो. आमच्याकडे एक ग्रामसेवक येतो. आता मी साखरे महाराजांचा अनुयायी असल्यामुळे तो महाराजांच्या गप्पा मला सांगायचा, महाराजांचं प्रेम दाखवायचा. महाराजांचे सगळे ग्रंथ मी वाचतो. बरं,
विचार हो किती तरंग आहे विचारसागरामध्ये, बोलण्याची काय पुष्कळ तरंग आहे. काही काय मर्यादा झाली की पुष्कळ तरंग आहे. पुष्कळ म्हणजे किती, लाख 2 लाख 4 लाख काय झाले म्हणजे काही माहित नाही, पण बोलायचं शिकले लोक फक्त चांगलं, बरं का, खेळत काही नाही, चांगलं बोलायचं शिकले. असो मी सांगत होतो, राम राज्य हे आपण बोधाने संपन्न व्हायचं आणि बोध संपन्न झाल्यानंतर राम राज्य आपोआप येतं. सगळ्याला सुधारायचं नाही. त्या बादशहाच्या पुरीचं तुम्हाला सांगितलं, तिच्या पायात चप्पल घातली की काटे तोडीत बसायचं नाही. हे सगळं कधी नीट करणार बरं हे तुम्ही? हे यांच्या डोक्यात भरम आहे. लोक नीट करायचे, लोक नीट करायचे नाही, लोक नीट होत नसतात. संतांनी काय केलं, ऐसे जागवितो म्हणा सरसे जना सहित. हे चाललेलं कीर्तन तुमच्या करताय का माझ्या करताय? कोणा करता कीर्तन? अरे देवाचं ऐकायला नाही तर माझं कोण ऐकायला रिकामं? माझं कोण ऐकायला रिकामं? महाराज ऐसे जागवितो जना, कधी ऐसे जागवितो म्हणा सरसे जना सहित. हे खरं माझ्या मना करताय कीर्तन, पण तुम्ही अनायासे आले म्हणून घ्या, तुम्हाला घेता आलं तर. नाही तर तुमच्या करता कीर्तन, कोणाच्याच करता कीर्तन नाही. कीर्तन आपल्या स्वतःच्या करता करायचं असतं, पण अनायासे आले म्हणून महाराज म्हणजे सरसे जना सहित. कारण महाराजांना माहिती वाजत असे बोल कोणी ऐकत नाही. मग ऐकत नाही, संत सोडून देत नाही, बरं का, असं नाही. संत सोडून देतात का? संत सांगण्याचं काम चालू ठेवतात. तुम्ही तुमचं चालून द्यायचं आणि आम्ही आमचं चालून द्यायचं, याचं चालणार. तुम्ही काही केलं तरी हो, मोठे मोठे संत गेले, कोण ऐकलं त्यांचं? कोणी ऐकलं नाही महाराज. मग आपण सोडून द्यायचं ना, आपण हे करायचं आहे. मी तुम्हाला राम राज्याची मर्यादा सांगतो आहे. आपल्या गावामध्ये रामाची मूर्ती स्थापन झाली, पूर्ण अवतार भगवंताचा इथे स्थापन झाला आणि ज्याला पंचायत राम पंचायत असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे एकंदरीत किती लोक आहेत? ते 4 भाऊ आणि 5वी सीता आणि त्यांच्याबरोबर हनुमान सुद्धा आहे, म्हणून राम पंचायत असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण कल्पना करायची, आपल्या इथे राम राज्य झालं. राम राज्य झालं म्हणजे काय? रामाच्या राज्यात प्रामाणिक लोक होते 99%, 1% सोडून द्या. 99% लोक प्रामाणिक होते. आपण सगळ्यांनी आजपासून काय करायचं? प्रामाणिकपणाने वागायचं. भजन थोडं कमी करायचं आणि लगेच नाही केलं तरी चालेल, बरं का. असं कुठे सगळे लोक बोलतात माझं काय? तुम्ही व्रते नेमून करावे, देवा तेन भजावे, तीर्थाशी न वचावे धुळी. मी लिहिलं काही? तुम्ही हे करा. तुम्ही हे करीत नाही, दोन्ही करता. तुम्ही औषधही खाता आणि पथ्यही खाता. रोज काही बरा होत नाही. पथ्य पाळा, औषध खाण्याची गरज नाही. पथ्य पाळीत नाही, आपण दोन्ही करतो आणि परिणाम कोणताच होत नाही. ज्याला औषधाचा होईना, पथ्याचा होईना. असो म्हणून राम राज्यामध्ये प्रामाणिक लोक होते. हे सगळे लोक, राजा जनक तोही प्रामाणिक होता. परवा महाराजांचे गुरु पोपटनारायणी भोजराजाचा दृष्टांत सांगितला. काहीच्या लक्षात आला असेल, मला माहिती आहे, ते जरा गैर सांगत होते. काहीच्या लक्षात आलाही नसेल. भोजराजाचा दृष्टांत काय सांगितला? तिथल्या ज्या काय होतं ते मोहरा म्हणा, हिरे म्हणा, त्या लोकांनी त्याचा अंगीकार केला नाही. कोणीही रामराज्याच्या लोकांनी आम्हाला नको, हे जाऊ द्या तिकडे, हे जाऊ द्या तिकडे. तो दृष्टांत आता सांगणार नाही, तुम्हाला बदलून सांगतो. जनकाच्या राज्यामध्ये, तिथे जनकाच्या राज्यात कोणती नदी आहे? काय महाराजांनी आम्हाला माहित असतं, तुला कशाला बोललं असतं? हे बरोबर आहे तुमचं, पण लोक जाऊन आले ना. मला वाटतं ते क्षिप्रा नावाची नदी आहे, बरं का, असं मला वाटतं. कदाचित चुकही असेल. हा बरोबर आहे तुझं, मला काय हा असो. आपण काय माहित नसलं तरी काय, काही सांगितलं तरी चालतं महाराज. मला माहित आहे काही देतात हो ठोकून, पण कोणी तक्रार करीत नाही. काही उलट मान हलवतात. अरे हे सगळं चुकलं तरी बी मान हलवतात. काय गमत आहे.
असं त्या नदीचा जिथे धोबी धुणत होत होता तिथे सुवर्णाची अंगठी पडलेली होते. त्या धोब्याने ती अंगठी पाहिली आणि बाजूला गेला दुसरीकडे. एक संन्यासी आला आणि संन्यासाने ते पाहिलं. संन्यासाला असं वाटलं आता मी तर संन्यासी माणूस, मला तर सुवर्णाला स्पर्श करायचा नाही, पैशाला तुम्ही आता काळाचा ओघ पहा बरं का, यालाच कलियुग म्हणतात. संन्यासाने पैशाला शिवायचं सुद्धा नाही, शिवला तर 3 दिवस उपवास करायचा बरं का. आणि आता पैसे संन्यासाजवळ जास्ती आहेत का प्रपंचिक लोकांजवळ? आता तुम्ही हे गणित करा, संन्यासी श्रीमंत आहेत का प्रपंचिक लोक? अहो तुम्हाला किती ताळी मिळवून द्या, आमच्या इतके श्रीमंत होऊ शकतच नाही. तुम्ही किती कोटीचे होऊ द्या तुम्हाला संन्यासी इतके बरं का. कशा गेलं संन्यासी म्हणला हे सुवर्ण मला घेता येणार नाही, पण हा प्रपंचिक माणूस आहे. हो तुम्ही बाबा इकडे या, ही अंगठी विकला. ते म्हणे महाराज ही अंगठी इथे म्हणून तर मी तिकडे गेलो, अंगठी मी रोज पाहतो, ही माझी जागा तीच आहे, पण ही अंगठी कोणाचे मला हात लावायचा नाही, मला घ्यायची नाही, म्हणून मी हा दगड बदलला. राम राज्य सांगतो आपल्याला बरं का. आता आपण इतके दयाळे, कोणाची बिचारायची असं राहून द्या आपलं झडपू आला की हे देत नाही तर आता बदलून जात आहे. आता हळूहळू पण बदलून जात आहे. नेम असा आहे, चोरी केला तर पाप लागतं बरं का. उच्चारलं तर शास्त्र वेगळं आहे, चोरी केला तर पाप लागतं. तिथे पडू दे ना, याला राम राज्य म्हणतात. कसं तिथं जर ते पडून राहिलं तर त्याची वस्तू त्याला सापडायची नाही. पण आपल्यासारखे जगाच्या कळकळीचे माणसं काय करतात, विचार कोणाचे असेल राहू द्या, तुझं माझ्या खिशामध्ये ते आला की अहो लाख वर्ष पडू द्या त्याची त्याला सापडेल. पण कधी सगळ्याची इच्छा, आपण काय आपली वस्तू नाही ना, आपण कशाला हात लावा, याला रामराज्य म्हणतात बरं का. अशी जर अवस्था झाली त्याला म्हणतात रामराज्य. आणि अशी अवस्था नाही झाली तर काय करतात त्याला. आपण क्यू करायला निघालो एकमेकाची, क्यू नाही ठेवू नाही बरं की. सगळी फसाफशी आहे, प्रपंच मोठा गमतीदार आहे, सगळं फसायचंच असतं, फसवण्या करतात हे. असं राम राज्याचा बोध संपन्न आपण व्हा. आणि या बोधाने संपन्न झालो झाले राम राज्य कार्य ब्रह्माशी. काहीच होणं नाही, काहीच होणं पडणार नाही आपल्याला. गायी ओळल्या म्हशी, गायी दूध देतील, म्हशी दूध देतील. धरणी धरे पीक, धरणी पीक धरील. कारण ही प्रभूची लीलावर का मानानं माना. धरणी म्हणजे माती, माती म्हणजे किती किमतीची असते, मोल असतं का मातीला? आमचे गहू आज माती मोल गेले हो. म्हणजे काय, मातीला किंमत नाही, खरंच किंमत नाही. पण प्रभू तिच्याकडून हे करून घेतो बरं का. मातीत हे जे पिकतं, जेवढं सोनं पिकतं, औषध पिकतं, खाणं पिकतं, कपडा पिकतं, कुठून निघत आहे हे, कुठून निघत? अरे हे प्रभूची लीला आहे. म्हणून त्याचं मातीत काय असतं, त्याचं नाव माती आहे ना. मातीत काय असतं, काहीच नाही मातीमध्ये. पण हे काय करतंय, श्रीमद भागवतामध्ये कथा आहे. पृथ्वीराजाने पृथ्वीला शासन केलं आणि शासन करून तिला दोहिलं, म्हणजे तिला पिकायला लावलं. ती पृथ्वी पिकत नव्हते, पृथ्वी पिकत नव्हते. कशा कर सांगतो, धरणी धरे पीक. राम राज्य आलं की धरणी पीक धरते. गायी ओळला म्हशी, मला संपायचं आहे. स्वप्नीचे ते दुःख कोणी न देखती डोळा. नामाचा गजरे भय सुटले कधी काळा. आता आपण नामाचा गजर करतो, भय इकडे आपण नाही भेट, पण भय इकडे येतो. अरे भेऊ नका ना, नामाच्या गजरे भय सुटले. अरे काळ येत नाही कीर्तनामध्ये, तुम्हाला काय सांगू. पण विश्वास पडे माणसाचा, काळ सुद्धा इथे येऊ शकत नाही बरं का. हे संपल्यावर काय व्हायचं ते होईल, पण काळाची टाप नाही इथे यायची. हा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. स्वप्नीचे ते दुःख कोणी न देखती डोळा. म्हणजे 3 अवस्था आहे, जागृत अवस्था, सुसुप्ती अवस्था आणि स्वप्न अवस्था. एखाद्याला जागृतीत नसेल दुःख,
सुसुप्तीत नसेल दुःख, आपण गृहीत धरू आहे पण आपण गृहीत धरू या दोन्ही अवस्थेत नसेल, पण स्वप्न तरी कशाचं पडत असेल, दुःखाचं पडत असेल ना. महाराज म्हणले आम्हाला जागृतीत दुःख नाही, सुसुप्तीत दुःख नाही, आणि स्वप्नीचे ते दुःख आमच्या डोळ्यांनी पाहिलं सुद्धा नाही. हे काही आपला करता वापरला जातो, पण हा स्वप्न शब्द कधी वापरला जातो. एखाद्याने सांगितलं मला असं स्वप्न पडलं नाही, आता मी असं करणार आहे, विमानच घेणार आहे, जाण्या येण्याची फार तकलीफ होती मला. माझं सांगतो, लोक काय म्हणते स्वप्नात विमान तुम्हाला कधी भेटल, स्वप्नात पहा, प्रत्यक्षात तुम्हाला विमान भेटणार नाही. म्हणजे स्वप्नामध्ये विमान भेटेल असं लोक आपल्याला उत्तर देतात. इथे महाराजाला स्वप्नात सुद्धा दुःख भेटत नाही. आपल्याला जागृतीतही विमान भेटत नाही, सुसुप्तीतही विमान भेटत नाही, आणि स्वप्नातही भेटत नाही. आणि महाराजाला तिन्ही काळात दुःख नावाची गोष्ट भेटत नाही. जागृतीत भेटत नाही, सुसुप्तीत भेटत नाही, आणि स्वप्नात सुद्धा स्वप्नीचे ते दुःख कोणी न देखे डोळा. कशामुळे? नामाच्या गजरे भय सुटले कळीगाळा. कारण ते नामाचा गजर करत होते. नामाचा गजर करणं म्हणजेच रामराज्य आहे. मूर्ती स्थापन झाली, प्रमाणिकपणाने वागा, नामाचा गजर करा, आलं नाणेगावात रामराज्य. मोठी रामायण आला, प्रत्यक्ष जरी आला, ह्या दोन गोष्टी नसल्या तर काय होत नाही. राम येऊन काय होत नाही, कशाने काय होत नाही, बरं का. एक प्रमाणिकपणाला एवढंच लक्षात ठेवा. सगळ्या सप्त्यातलं काय प्रमाणिकपणाने वागायचं आणि नामाचं चिंतन करायचं. कधी करा, उठता बसता खाता सर्व कार्य करिता हरी बोला. इथेच अभंगाचा भावार्थ झाला असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू, कारण वेळ होऊन गेली आहे. सगळ्याला आवडतं असं कीर्तन, सगळ्याला आवडतं असा कीर्तनकार, सगळ्याला आवडतं. लवकर सोडणारा बरं का, जर ताण धरणारा डोक्याला खरं गरजच नसते बरं का. कोण मुख्य आहे? महाराज आम्हाला हे उरलेलं चरण एवढं समजून सांगा, काही करत नाही, घ्या उरकून लवकर. बोधाने संपन्न झाले की राम राज्य येतं. अनेक प्रमाणात सांगेल तुम्हाला. अवघाची संसार, अवघाची त्रैलोक्य, हे कधी होत असतं का? शक्य आहे का? हे शक्यच नाही. मग संत कसे म्हणले, अरे आपण बोधाने संपन्न झाला ना. हे बघा कधी राहते प्रमाण. एखादा माणूस असा असतो, सगळे लोक मेले पाहिजे, काय करणे लोक लय बेकार आहे. सगळे लोक, एखादा कल्पनास्फूर्त असतो बरं का. कबीर महाराज त्याला म्हणले सगळे लोक मरतील, पण काय करायचं? आप मर गए पीछे डूब गए दुनिया. तुला दुनिया मारायची ना, सोपा उपाय. तू मेला की पीछे डूब गई दुनिया. आपण बोधाने संपन्न झालो की खरंच रामराज्य आहे. दुनियाकडे पाहायचं नाही. दुनियात राम राज्य येत नाही, संतांनी लिहिलं असलं तरी, कोणी लिहिलं असलं तरी. पण बोधाने संपन्न झालं की राम राज्य हे संतांची पान. अवघा संसार सुखाचा तरी, अवघे चित्रोक्य आनंदाचे. आता मग कोणी दुःखी नव्हतं का जगात? त्यावेळेला होतं दुःखी. पण आपण त्या बोधाने संपन्न व्हायचं. आणि आता असा बोध संपन्न होणं म्हणजेच राम राज्य आहे. आणि आपण जर सतत त्याचं नामचिंतन केलं तर शेवटच्या चरणात महाराज सांगतात, राम काय करतो? तुका बने रामे
नऊ वाजले घड्याळ पहा. सगळ्यांनी या वेळेतच मी सोडलं. का सोडलं त्याचं कारण सांगतो. आता कीर्तनाचे पैसे ठरलेले असतात 1,50,000 घडलेल्या गोष्टी आहेत. आणि कीर्तन 2 तासाचं आणि तासभर झालं तर लोक काय म्हणतात, महाराज 50,000 मिळते, कारण तासभरच कीर्तन झालं. मग मी माझं तासभराच्या आत ठरवलं, माझं जर तासभर केलं तरी तीच दक्षिण आहे, आणि रात्रभर केलं तरी कशाला येणार द्यायचं, रात्रभर केलं तरी तीच दक्षिण आहे, तासभर केलं तरी तीच दक्षिण आहे. त्यांची कमी होते म्हणून त्यांना ते करावं लागतं तेवढं. मला माहिती आहे माझी कमी होणार नाही, मला तर कमी आहे, तिला कमी करण्याचं काय कारण आहे. विनोदाचा भाग सोडून द्या. रात्री मी समय सांगतो तर फक्त रात्री महाराजांनी अभंग घेतला. भगवान सिंहासनावर विराजमान झाले, आनंद झाला, क्रम सांगतो तुम्हाला. आणि त्यात आशीर्वाद, भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झाला. क्रम सांगतो, लक्षात ठेवा. काय क्रम सांगतो. देव अग्नीच्या मुखाने भगवान काय करतो, भक्षण करतो, आणि संतांच्या मुखाने आशीर्वाद देतो. भानुदास महाराजांचं कीर्तन झालं म्हणजे आशीर्वाद झाला. तुम्ही सगळे सुखी राहा असं त्या अभंगामध्ये लिहिलं होतं. म्हणजेच रामाने तुम्हाला आशीर्वाद दिला, पण कोणाच्या मुखातून दिला, भानुदास महाराजांच्या मुखातून दिला. आता आम्ही एकाच बापाचे आहे. हो, भानुदास महाराज आणि आम्ही एकाच बापाचे आहे.
त्याच्यामुळे मग मी त्यांच्या खालीबरोबर आता त्याला समयाला धरून आजचा विषय मागणी पर अभंग घ्यावा मला माहीत आहे मग तुम्ही काहून घेतला नाही. आणि असंच आमच्या कृष्णासारखं आम्ही कसंही बदलू शकतो ते कायद्यात बसून दाखवू शकतो बरं का. हे बघा तुम्हाला कळलं त्याचं ज्या वेळेला सूत्र हातात असतं माझ्या हातात आत्ता माशी आहे. लक्ष द्या द्या ही माशी जिवंत आहे की मेलेली आहे. जिवंत आहे. आता मग तुम्ही काय सांगणार. तुम्ही जिवंत सांगणार का मेलेली सांगणार. दोन्ही सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही जिवंत म्हणले तर आम्ही रगडून टाकतो आणि तुम्ही मेलेली म्हणले तर आज सोडून देतो. तुम्ही कोणत्या बाजूने गेले तरी तुमचं खोटच खरं आमचंच. आमचं आता सूत्र आहे. कशा सांगितलं मला माहित आहे अभंग मागणी पर घ्यावा. कोणाला शंकेवर म्हणून सांगितलं बरं खायच्या कोणाला कळतं काय म्हणतात. त्यांनी आज अभंग कोणता घ्यायला पाहिजे होता. त्यांनी मागणी पर घेतलाच नाही. याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं सांगण्याची गरज नाही. असो नैवेद्य झाला बरोबर झालं सगळ्यापैकी. असो ज्या संतांच्या आपल्याला कृपा आशीर्वादाने हे प्राप्त झालं त्या संतांना हात मारू आणि सेवा पूर्ण करू. ज्ञानेश्वर